नमस्कार मंडळी. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आलेला प्रत्येक क्षण सगळ्यांसाठी भरपूर आनंद, भरभरून चांगलं आरोग्य आणि समाधान घेऊन येवोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे सोमवारची रम्य सकाळ आहे. तर छान असं मस्त बागेमध्ये फिरल्यानंतर छान अशी झाडं दिसतात ना, तर तो मोह आवरत नाही शूटिंग करण्याचा. आणि आपण सध्या ब्रह्ममुहूर्तावर उठून देवपूजा करणे, त्याचसोबत भरपूर सेवा करणे दैनंदिनीमध्ये चालू आहे. 17 तारखेला चातुर्मास चालू होतो आहे आषाढी एकादशीच्या दिवशी. त्या दिवशीपासून आपण 4 महिने ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज कोणती सेवा करायची आहे, रोज काय काय नैवेद्य करायचे आहेत, आपली दैनंदिनी काय असते, हे सर्व रोजच्या रोज जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. आपले खूप सुंदर असे व्हिडिओ रोज येत आहेत. आणि ब्रह्ममुहूर्तावरील व्हिडिओ डे 1चा म्हणजे पहिल्या दिवशीचा आषाढी एकादशीच्या दिवशी असणार आहे. त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, मिस करू नका कोणताही व्हिडिओ. त्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा, तुमचा कोणताच व्हिडिओ मिस होणार नाही. तर सुंदर अशी आजची पूजा झालेली आहे. सोमवारी आपण महादेवाच्या पिंडीवर त्याचसोबत महामृत्युंजय यंत्रावरती रुद्र घेत असतो. छान अशी देवपूजा केल्यानंतर आपण ब्रेकफास्टची तयारी केलेली आहे. तर त्यासाठी आज फरमाईश होती बटाटा पोहा आणि कांदा पोहा ह्याची. तर म्हटलं दोन्हींचं मिळून एक कॉम्बिनेशन करूया. तर त्यासाठी काय केलं, पोहे स्वच्छ करून घेतले आणि 2 ते 3 पाण्याने मस्त धुवून घेतले बरं का. पोहे भिजतायत तोपर्यंत एक कांदा बारीक चिरून घेतला, एक बटाटा सालं काढून चिरून घेतला, हिरवी मिरची कोथिंबीर छान चिरून घेतली. तोपर्यंत पोहे भिजल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि हळद घालून घेतलं. आपण फोडणीच्या आधी घालणार आहोत, ह्यामुळे सर्व मीठ साखर त्यामध्ये छान मुरलं जातं आणि चव खूप छान येते. आणि सगळे पोहे असे मोकळे हाताने करून घ्यायचेत आपल्याला, सुटसुटीत होतात आणि मऊसूत देखील होतात. झाकण घालून ठेवायचे आहेत. तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत. जिरेची मोहरीची छान फोडणी करायची आहे. सुरुवातीला मोहरी घालायची, मोहरी छान तडतडली की मगच जिरे घालायचे आहेत. त्यामुळे कोणत्याही पदार्थाला फोडणी छान बसते. जिरे मोहरी घालायच्या अगोदर मी शेंगादाणे तळून घेतले, कारण कांद्यासोबत शेंगादाणे व्यवस्थित भाजले जात नाहीत, तळले जात नाहीत. मग शेंगादाणे काढून घेतले. नंतर जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेतला. कढीपत्ता मी जिरे मोहरी झाले की घालत नाही, कारण जे तेल उडतं ना ते सगळ्या गॅसवरती होतं. कारण हा आपल्या अंगणातला कढीपत्ता आहे आणि पाऊस चालू आहे, त्याच्यावर पाण्याचे थेंब असतात आणि बाहेरचा आणल्यानंतर परत आपण एकदा धुतोच. मग ते पाण्याच्या थेंबामुळे तेल खूप उडतं गॅसवरती. म्हणून कांदा घातल्यानंतर कढीपत्ता घालते मी. ही माझी रोजची सवय आहे. चव तशीच येते, बदल होत नाही. कांदा परतल्यानंतर आपण बारीक चिरलेला बटाटा घालून घेतला आणि बटाटा घातल्यानंतर बटाटा परतून झाकण घालून एक वाफ काढायचे, म्हणजे बटाटा छान शिजतो, कच्चा राहत नाही. ही खूप महत्त्वाची टीप आहे बरं का. आपण बटाटा परतून घेऊनच मग हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची छान आपल्याला परतायची आहे आणि नंतर त्यामध्ये आपण मोकळे सुटसुटीत केलेले पोहे घालून घेणार आहोत. कधी कधी काय होतं, पोहे करतो आपण नेहमीच बरं का, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी जी असतात ना त्या जर आपण लक्षात ठेवून फॉलो नाही केल्या ना, तर पोहे कधी वातड होतात, कधी निब्बर होतात किंवा गिळताना त्याचा टोटरा बसतो, म्हणजे खाल्ले जात नाहीत, पाण्याच्या घोटासोबत खावे लागतात. तुम्ही ह्या पद्धतीनं करून बघा. पोहे अगदी मोकळे सुटसुटीत होतात तर, पण मऊसूत देखील होतात आणि चविष्ट देखील होतात. मिरची छान परतली की आपण पोहे घालून घेणार आहोत. छान मिक्स करायचे आपल्याला. आणि इथं कोरडे जर आपल्याला पोहे वाटले तर पाण्याचा जरासा हबका द्यायचा. तसं तर आपण बटाटा घातल्यामुळे पोहे कोरडे पडत नाहीत आणि दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहताल एकदम अप्रतिम असा पोहा दिसतोय आपला. आणि हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आपल्याला छानशी. आणि झाला आपला कांदा बटाटा पोहा तयार. कांद्याचे म्हणणारे पण खुश झाले आणि बटाट्याचे मागणारे पण खुश झाले. 2 in 1 काम केलेलं आहे. गृहिणीला हे जमतंच हो. त्याच्यामध्ये ना सगळ्यांच्या आवडीनिवडी जपण्यामध्ये ती फार पारंगत झालेली असते. आणि हिरवीगार कोथिंबीर, खिसलेलं खोबरं घालून लिंबासोबत आपण सर्व करणार आहोत कांदा पोहा. आणि त्याच्यासोबत गरमागरम आलं घातलेला चहा असेल तर वा वा,
क्या बात आहे. बाहेर पाऊस पडतोय आणि गरमागरम चहा आणि पोहे नाश्ता केल्यानंतर आपण स्वयंपाकाला लागलेलो आहोत. आज आपण करकम स्पेशल अशी बाजारी आमटी करतोय बरं का. पंढरपूर तालुक्यातील करकम या गावची ही बाजारी आमटी खूप फेमस आहे. वारकरी ना जेव्हा तिथे जातात तर त्यांच्यासाठी मोठमोठ्या पातेल्यांमध्ये ही आमटी केली जाते. त्याचसोबत गरमागरम चुलीवरच्या भाकरी असतात, भात असतो आणि चुरून ही आमटी खाल्ली जाते, त्यांच्यासाठी दिली जाते. त्यामुळे करकमची ही बाजारी आमटी फार फेमस आहे. तर करकम हे गाव आमच्या घरातलं आहे बरं का. त्यामुळे ही बाजारी आमटी देखील आमच्या जिव्हाळ्याची आहे. करकम हे गाव माझ्या नंदेचं आहे. त्याचसोबत माझ्या वडिलांची सर्व्हिस तिथे 5 ते 7 वर्ष होती. त्यामुळे माझ्या माहेरच्यांचं म्हणजे माझ्या घरचं देखील वास्तव्य करकम गावात होतं. त्यामुळे करकम आणि बाजारी आमटी हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे सतत मी ही आमटी बनवत असते थोडासा आठवणींना उजाळा देण्यासाठी. तर काय केलं आहे मी, 2 भाग आपण जर तूर डाळ घेतली तर एक भाग आपण हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ घ्यायची आहे. कोणतंही प्रमाण घ्या, वाटीने घ्या, चमच्याने घ्या. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हळद आणि हिंग घालून आपण कुकरला बारीक मऊसूत शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत एक कांदा असा फोडायचा हाताने किंवा खलबत्त्याने, तो तसाच गॅसवर भाजून घ्यायचा. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये कच्चे शेंगादाणे, कच्चे तीळ आणि सुकं किसलेलं खोबरं घालायचे. सगळं छान रंग बदलेपर्यंत परतायचं आहे आणि त्यामध्ये आलं लसूण देखील घालायचं आहे आपल्याला. सगळं छान इतकं रंग बदलेपर्यंत परतायचं आहे आणि सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची प्युरी करून घेणार आहोत आपण. आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. नंतर मोहरीची फोडणी करून घेतली आणि त्यामध्ये घातलं आपण जिरं घातलं की आपण लगेच वाटण घालणार आहोत. वाटण आपल्याला छान परतायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि नंतर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे फ्रेश अशा कढीपत्त्याची पाने. आणि कढीपत्ता मी तेलामध्ये घालत नाही कारण तेल खूप उडतं, हे मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. असं देखील आपण जेव्हा मसाले परततो तेव्हा तो कढीपत्ता छान परतला जातो आणि चव छान येते. नंतर एका टोमॅटोची प्युरी घातलेली आहे आणि छान आपल्याला तेल सुटेपर्यंत सर्व मसाले परतायचे आहेत. आम्ही पूर्वी जेव्हा बाजारी आमटी करायचो तेव्हा कच्चा मसाला आम्ही बऱ्यापैकी वाटायचो आणि त्याची आम्ही बाजारी आमटी करायचो. पण आता नवीन मुलींनी म्हणजे लेकी सुनांनी आमच्याच की थोडंसं ट्रेंड बदलला आहे. रेडीमेड गरम मसाला वापरला जातो. त्याचसोबत काळं तिखट, एसूर, थोडीशी हळद, धने जिरे पावडर हे मसाले, सुके मसाले घालून घेतलेले आहेत. तेल सुटोस्तर परतून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपली डाळ देखील छान शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. लागलं असं गरम पाणी घालायचं आहे आपल्याला आणि जो मसाला आपण परतला आहे ना त्यामध्ये डाळीचं आणि पाण्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे. ही आमटी थोडीशी पातळसर असते बरं का, त्यामुळे जास्त घट्ट देखील करायची नाही आपल्याला. आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत. तुम्ही पाहताल आमटीला कलर खूप भन्नाट आलेला आहे आणि तेल येईपर्यंत आपल्याला ही आमटी उकळायची आहे. तर आमच्या सुनांनी ह्यामध्ये काय बदल केला ते सांगते. जेव्हा आमटी उकळते ना तेव्हा 2 ते 3 पनीरचे तुकडे असे हाताने कुस्करून त्या घालतात. चव खूप अप्रतिम येते बरं का. आता आम्ही जुनं जे करत होतो म्हणजे पारंपरिक आमटी त्याची देखील छानच यायची चव आणि आता मुलींनी हा प्रकार काढला आहे त्याची देखील अप्रतिम चव येते. आणि शेवटी घालायचं आहे आपल्याला हिरवीगार कोथिंबीर आणि मस्त आपली बाजारी आमटी तयार आहे. बाजारी आमटी असल्यानंतर कोणत्याही भाजीची दुसऱ्या सुक्या गरज पडत नाही. पण हो, बाजारी आमटीसोबत एक वेगळा प्रकार खाल्ला जातो, तो म्हणजे गरम करायचं मीठ कढईमध्ये आणि त्यामध्ये घालायचे शेंगादाणे आणि मीठ आणि शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही पाहताल शेंगदाणे जेव्हा घातले तेव्हा पांढरट होते आणि भाजल्यानंतर ते लालसर होतात आणि हे शेंगादाणे ह्या बाजारी आमटीसोबत एकदम भन्नाट लागतात. एकदम भारी कॉम्बिनेशन आहे. गरम गरम तिखट झणझणीत अशी आमटी आणि मिठाचे शेंगादाणे. तुम्ही म्हणताल एकदा केल्यानंतर हा मेनू परत परत करूया, इतका सुंदर होतो. तर छान शेंगादाणे भाजून घेतल्यानंतर चाळणीत घालायचे, त्याचं मीठ सगळं चाळून काढायचं आणि थंड करून घ्यायचे. हे शेंगादाणे अप्रतिम लागतात बरं का. हे शेंगादाणे तुम्ही उपवासाला देखील करू शकतात. आपले आता खूप उपवास येणार आहे चातुर्मासामध्ये, तर एका बरणीमध्ये असे भाजून ठेवू शकतात. आता आपण ताट वाढायला घेणार आहोत. तर आपली आहे बाजारी आमटी. तुम्ही पाहताल झणझणीत कटदार अशी आणि त्याच्यासोबत लिंबू आहे, कांदा तर असायलाच पाहिजे आणि गरमागरम अशी ज्वारीची भाकरी आणि खारे शेंगादाणे भात. माझ्याकडून जर असं वेळ नव्हता त्यामुळे राहून गेला. तर हा मेनू
एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.